थँक्यू सो मच. ओके. बाप रे, श्वास घ्यायला सुद्धा फुरसत नाहीये हे क्लायंट म्हणजे ना. नवरे का बोंबलताय? बोंबलत नाहीये, मी तांगडेला हाका मारतोय. तुम्ही आता हे जे करताय ना याला तांगड्याच्या नावाने बोंबळणं असं म्हणतात. त्यापेक्षा तुम्ही तुमची कामं करा ना. कामच करतोय आम्ही, तुमच्या या बोंबळण्यामुळे डिस्टर्ब होतंय. हो, मग मला करू द्यात. तांगडे. बापरे, हे नवरे म्हणजे देवाचं जसं नाव घ्यावं ना तसं काम करा असा गजर करत असतात. रजनी, तू जयच्या बॅगला हात लावायला नको होतास. ती जयची बॅग आहे ना. पण दुसऱ्याच्या बॅगला असं न विचारता हात लावायचा नसतो. अरे बापले, असं शिकवलंय का शाळेत? पण कसं आहे, मित्राच्या बॅगला हात लावलेला चालतो. आणि जय माझा खूप चांगला मित्र आहे की नाही, मग मी जयच्या बॅगेला हात लावलेला चालतो. हे बघ, पाहिलंस ना तू, मगाशी नाही का जयनी दिलं. जयनी दिलं मला चॉकलेट. स्पेशल गिफ्ट, स्पेशल मित्राकडून. सॉरी तुला घे ना. मला नको. मी चॉकलेट शेअर करू शकते. हो, घेऊ ना फोन. अरे सॉरी, माझाच आहे नाही का. आल्या काय झालं तुला रडायला? काका, तुम्हाला माहिती आहे ना, काय? जयने चॉकलेट दिलं रजनीला. अगं पण रजनीने त्याचं काम केलं म्हणून त्याने रजनीला चॉकलेट दिलं ना, बस. तर हे एनवलप कोणाचं आहे? तुझं आहे जुई? काय आहे हो? ग हे एनवलप इथे पडलेलं मिळालं मला. मग नाव लिहिलं असेल ना त्यावर कोणाचं तरी. नाही, नाव लिहिलंय पण आपल्यापैकी कोणाचं नाही आणि आपल्या कस्टमर पैकी नाहीये कोणी. एवढं काय त्यात? बघायला नको का कोणाचं आहे ते? आणा इकडे, मी बघते. काय झालं? आता हे जयच्या खुर्ची खाली पडलं होतं म्हणजे त्याचं असेल का? जयच्या खुर्ची खाली होतं ना, मग जयचंच असेल. नाही, एक मिनिट, मी मगाशी जयच्या बॅगेतनं एक एनव्हलप दिलं तांगडीला कुरिअर साठी, तेव्हा पडलं असेल. घ्या, बघते मी. बघ बघ. हो. रजनी, आता ते एनवलप न विचारता उघडू नकोस. हो, काय बरोबर म्हणतात काका. असं दुसऱ्याचं एनवलप उघडू नाही. दुसऱ्याचा एनव्हलप उघडणं बरं नाही का जयचं एनव्हलप उघडणं बरं नाही? कोणाचंही असेल, आणि जयचं असेल तर त्याला विचारूनच उघड. अरे एवढं डिस्कस काय करताय त्यात? साधा एनवलप तर आहे, उघडून बघा काय आहे ते. एक्झॅक्टली. क्लायंट ना, ते आपण टार्गेटसाठी फोन करतोय लोकांना, त्यांचे फीडबॅक येतात, त्यांचे 100 प्रश्न, त्यांना उत्तर द्या. हो हो, आणि त्यात हे कॉर्पोरेटचे क्लायंट सतत फोन करत असतात, त्यांचे 100 कॉल.